गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग करत थंडीच्या कडाक्यात आमरण उपोषण करणारे हे आहेत कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव। कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पवित्रा त्यांनी स्वतःला काही मिळकत मिळावी म्हणून घेतला नाहीये। स्वतःच्या लाभाची काही मागणी मान्य होत नाही म्हणून जाधव अन्नत्यागाचा अट्टहास करत नाहीये, तर कोट्यवधी रुपयांची शासनाची मालमत्ता शासन दरबारी जमा व्हावे हा एकमेव उद्देश घेऊन त्यांनी दशकांपासून हा लढा उभारलाय। कोपरगाव शहरात आजीमाजी आमदारांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या संस्थांनी चक्क 50 एकर सरकारी जागेवर अतिक्रमण करत ही मिळकत स्वतःच्या ताब्यात ठेवल्याचं दिसून येत आहे। कोपरगाव शहर हद्दीतील साई कॉर्नर परिसरात 1935 हा सर्वे सरकारी मालकीचा आहे। त्याचे एकूण क्षेत्र 50 एकर 33 आर इतके असून ही कोट्यवधीची मालमत्ता सन 1956 मध्ये जिल्हा विकास मंडळाने कोपरगाव तालुका विकास मंडळाच्या कृषी प्रदर्शनासाठी दर साल 2601 रुपये खंडाने दिली आहे। यावेळी 20 वर्षांचा कायदेशीर करार केला असला तरी आज पावेतो ही जागा संबंधित संस्थांच्या ताब्यात आहे। सध्या या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारत व्यावसायिक वापर होत असून शर्तभंग होत असल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केलाय। मी 2010 मध्ये न्यायालयात खंडपीठ उच्च न्यायालय औरंगाबाद येथे गेलो आणि त्याचा निकाल 15 मध्ये झाला। इथले जे प्रांत होते त्यावेळेस अजय मोरे त्यांनी अफिडेविट दिलं कोर्टामध्ये, सदरची जागा आमची। मग न्यायालयाने सांगितलं की तुमची जागा आहे तर तुम्ही हे करा, कारवाई करा। अलग लक्षात त्या पद्धतीने त्यांनी बिचाऱ्यांनी ही कारवाई केलेली। तहसीलदाराला सांगितलं की सदरची जागा निकषित करा आणि ताब्यात घ्या। हे पत्र माझं नाही, हे माझं आहे का? आज 7/12 आहे, त्यांनीच कमी केला, त्याच्यावरती हा निकाल दिलेला आहे, हे माझं आहे का? हे मी तयार केलं आहे का? डुप्लिकेट काही केलेलं आहे का? असेल तर मला फाशीवर द्या ना। हे कागद त्यांचे आहे आणि आता मी उपोषणाला बसायचं काही कारण नाही आहे। तुम्ही जर बेकायदेशीर जर सरकारच्या जागेमध्ये कोर्ट मॅटर चालू असताना तुम्ही बेकायदेशीर काम करतात, शिवलं तर माहीत पण नाही मुख्याधिकाऱ्यांना सन्माननीय प्रांत साहेबांनी पत्र दिलं, ते तिथं लावलेलं आहे, माझ्याकडे पण आहे। आणि तहसीलदारांनी दिलं की ते तुम्ही थांबवा, पण त्यांनी थांबवलं नाही। एका रात्री त्यांनी उभं केलं, चालतं का असं? पोलांच्या ताब्यामध्ये यांच्यापेक्षा जास्त आहे। ते ऊस लावतात, पेरू लावतात, त्यांना सुद्धा ऊस लावण्यासाठी पेरू लावण्यासाठी नव्हती। शेतकऱ्यांना काय करू शकता तुम्ही? शेतकऱ्यांसाठी काय करू शकतात? काय माहिती देऊ शकतात? आता ते व्यक्तिगत व्यवसाय करतात, ते पण ऊसाचे पैसे घेतात, पेरूचे पैसे घेतात, अलग लक्षात। आणि यांच्याकडे तर ताजा माल आहे। यांना पूर्वी मला आठवतं, पूर्वी याला शिवरात्रीच्या वेळेस शेतकी प्रदर्शन भरायचं, आदरणीय काळेसाहेब होते, आदरणीय कोलेसाहेब होते, पण तो धंदा आता बंद केला। आता तिथं पूर्णपणे व्यवसायीकरण झालेलं आहे। मग जर व्यवसायीकरण करायचं असेल तर आमचं म्हणणं आहे का शासनाने ती जमीन ताब्यात घ्यावी। पहिली गोष्ट, ती जागा त्यांच्या मालकीची नाही। दुसरी गोष्ट का न्यायप्रविष्ट आहे। मी स्वतः कोर्टात गेलो, हायकोर्टात मी गेलेलो आहे, ते नाही गेलेले आहे। न्यायप्रविष्ट असताना बांधकाम करता येतं का? नाही। बरं, तिसरी गोष्ट, त्यांनी नगरपालिकेची परवानगी घेतली की नगर परिषदची? नाही। आणि मग मी तर म्हणतो या शासकीय म्हणजे तहसीलदारांनी सीओनी ते पाडून टाकावं, त्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे। याचं मी काय न्यायालयाचं उल्लंघन वगैरे करायचं संबंध नाही, बेकायदेशीर काम आहे। साधा ह्या नगरपालिका क्षेत्रामध्ये साधा बॅनर लावायचा असेल तर नगर परिषदेची परवानगी घ्यावी लागते। एखाद्याने हाटगाडी लावली तर नगरपालिका उचलून घेऊन जाते, पण एवढं मोठं 1.5-2 कोटीचं तिथं बांधताय बेकायदेशीर, चालतंय का? का फक्त आमदारी म्हणून? अरे प्रस्थापित तुम्ही आमदारी लोकप्रतिनिधी, जर तुम्हीच अशा प्रकारे सरकारची मालमत्ता जर लुटत असेल, बेकायदेशीर काम करत असेल, हे चालतं का? उपोषणकर्ते खोटी माहिती देत महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टला बदनाम करताय। एवढंच नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून त्यांचे उपोषण करणे म्हणजे न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करणे असल्याचं ट्रस्टचे वकील विद्यासागर शिंदे यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर महात्मा गांधी ट्रस्ट कोणत्याही प्रकारची शर्तभंग करत नसल्याचा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतलाय। महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट हे च्या विरुद्ध कोपरगावमध्ये एक सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत। तिथे उपोषणाच्या दरम्यान त्यांनी अनेक नवनवीन गोष्टी या सांगण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे। त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये खोटारडेपणा त्याच्यामध्ये आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या काही
माननीय हायकोर्टाच्या किंवा अन्य याच्या ऑर्डर्स झालेल्या नाही आहेत, तर त्या झालेल्या आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला गेलेला आहे. आणि या माध्यमातून त्यांनी आमच्या संस्थेची एक मोठ्या प्रमाणावर काही अंशी बदनामी म्हणता येईल त्याच्यामध्ये, अशा प्रकारची हे चित्र त्यांनी निर्माण केलेलं आहे. केवळ जाणीवपूर्वक एक विशिष्ट हेतू मनामध्ये ठेवून त्यांनी हे उपोषण त्याच्यामध्ये केलेलं आहे. या निमित्ताने एक मी असं सांगू इच्छितो की ज्यावेळेस प्रकरण न्यायप्रविष्ट असतं आणि न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये तुम्ही कोर्टामध्ये जी मागणी उपोषणामध्ये करताय तीच मागणी कोर्टामध्ये जर तुम्ही करत असाल आणि कोर्टामध्ये मागणी करायची, पिटिशन दाखल करायचं आणि त्याचा आधार घेऊन, त्या हायकोर्टाच्या आदेशाचा आधार घेऊन, त्या पिटिशनचा आधार घेऊन तुम्ही उपोषणाला बसायचं, याचाच अर्थ तुम्ही न्यायव्यवस्थेच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत आहात असा त्याचा स्पष्ट अर्थ निघतो. आणि ही गोष्ट आम्ही कायदेशीरदृष्ट्या तपासून बघत आहोत त्याच्यामध्ये. हे जर त्याच्यामध्ये झालं तर आम्ही त्यांच्याविरुद्ध क्रिमिनल कंटेम्प्टची कारवाई इनिशिएट करणार आहोत. त्याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीत बसलं तर आम्ही डेफिनेट त्यांच्याविरुद्ध ती कारवाई करणार आहोत, कारण ह्या सर्व गोष्टी वैयक्तिकरित्या त्यांना माहिती असतानाही जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जातात. एकच मी दाखवतो, विभागीय आयुक्तांचा हा निकाल आहे. विभागीय आयुक्तांच्या निकालाची एकच वर मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये की अप्पर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी शर्तभंग झालेला नाही असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत. काय असतं, कोणी काय म्हणतं याला काही अर्थ नाही आहे. मी काय म्हणतो, उपोषण करते काय म्हणतात याला अर्थ नाही आहे. कागद काय म्हणतात आणि निकाल काय म्हणतात त्याला अर्थ आहे. व्यावसायीकरण अजिबात नाही आहे त्याच्यामध्ये. व्यावसायीकरण ही कन्सेप्टच वेगळी त्याच्यामध्ये. त्यामुळे मी अगोदरच आपल्याला सांगितलं आहे की न्यायप्रविष्ट मॅटर असल्यामुळे आम्हाला मर्यादा आहेत त्याच्यामध्ये, कारण आम्हाला कोर्टामध्ये त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत तिथे. उपोषण कार्यकर्त्यांच्या विरोधात कायदेशीर काही कार्यवाही करता येते का याची देखील चाचपणी ट्रस्ट करत आहे. तर शासनाला तुम्हाला सदरील मिळकत, मंगल कार्यालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, ऑफिस इमारत, कॉल सेंटर, पेरू आणि ऊसाचे पीक घेऊन बक्कड पैसा कमवण्यासाठी दिली आहे का, असा सवाल उपोषणकर्त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दिलीप लासुरे यांनी उपस्थित करत आम्ही चुकीचे करत असू तर आमच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही कराच असा सनसनीत इशारा देखील दिलाय. कायदे तज्ज्ञांनी सांगितलं की कुठलाही शर्तभंग झालेला नाही, तर त्यांनी ऑन ॲफिडेविट सांगावं महात्मा गांधी ट्रस्टवाल्यांनी. आज ह्या क्षणी तुमचा सातबारा तुमच्या मालकीचा आहे का, महात्मा गांधी ट्रस्टच्या मालकीचा आहे का. दुसरा प्रश्न की तुम्ही सांगता शर्तभंग झालेला नाही, मंगल कार्यालय बांधायला तुम्हाला जागा दिलेली आहे का, कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधायला जागा दिलेली आहे का, तुमचं पार्टी ऑफिस चालवायला जागा दिलेली आहे का. आता पुढे आता ते वरचं बांधकाम करतायत तुम्ही, ते कशासाठी करतायत हे सगळ्या कोपरगावला माहिती आहे. हा शर्तभंगाचा प्रकार नाही का, एका मॅटर न्यायप्रविष्ट असताना तुम्हाला बांधकाम करता येईल का. तुमचं नाव नसताना, नगरपालिकेची परवानगी नसताना तुम्हाला बांधकाम करता येईल का. अशा सुज्ञ कायदे तज्ज्ञांना तुम्ही विचारा. तुमची चाचपणी काय करता, तुमच्यात हिंमत असेल तर कारवाई करा, कारवाई करा. कायदा सांगतो मी त्यांना, कायदे तज्ज्ञांना नीट कायदा माहीत नसेल, कायदा समजून सांगतो. रिट पिटिशन नंबर 6493 ऑफ 2010 हॅज बीन डिस्पोज ऑफ. ती रिट पिटिशन डिस्पोज ऑफ झालेली आहे. आता शासकीय अधिकारी यांनी पुढचं कारवाई करायची आहे असं हायकोर्टाचं त्याचं रिट पिटिशन त्या अटीवर डिस्पोज झालेलं आहे. आता रिट पिटिशनच पेंडिंग नाही. कसलं क्रिमिनल केस करता तुम्ही, कसली क्रिमिनल केस करता तुम्ही. आम्ही उपोषणाला बसायचं कारण की शासकीय अधिकारी हे आमदार आशुतोष काळेंच्या दबावाखाली कारवाई करत नाही. आज पोजेशनची ऑर्डर होऊन 2 वर्ष झाले, का कारवाई होत नाही. बदनामी करता तर यू गो इन फॉर 499 and 500 ऑफ IPC. तुमच्या दानत असेल, तुमची थोडीफार बदनामी होत असेल तर आमच्या विरुद्ध तुम्ही जा. 499 500 तुम्हाला सेक्शन पण सांगतो मी. आणि दानत असेल तर या मैदानात. दरम्यान ही न्यायप्रविष्ट बाब असून यावर जास्त भाष्य करणं टाळत आम्ही शर्तभंग केली नसून समोरील लोकप्रतिनिधींच्या ट्रस्टकडून व्यावसायिक वापर केला जात शर्तभंग होत असल्याचा भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी म्हटलं आहे. काय शर्तभंग झालेली आहे ती आमच्या संस्थेकडून झालेली नाही. ती काही दुसऱ्या जी संस्था आहे, आपण नाव घेतलं, त्या संस्थेकडून तिची शर्तभंग निश्चितच झालेली आहे. ज्या हेतूसाठी दिलेली होती त्या हेतूचे काम न करता दुसरं तिथं व्यावसायिक बांधकाम केलं गेलेलं आहे. आणि म्हणून पण एकत्रितच दिली असल्यामुळं त्याला आमचंही नाव त्या संस्थेत दिलेलं आहे.
आम्ही योग्य ते कागदपत्र न्यायालयासमोर ठेवलेले आहे. आम्हाला खात्री आहे की आम्हाला त्याच्यामधून न्यायालय न्याय देईल, परंतु दुसऱ्या संस्थेने निश्चितच तिथं शर्तभंग केलेली आहे. या उपोषणामुळे कोपरगाव तालुक्यातील ईशान्य गड आणि पश्चिम गड या दोन्ही राजकीय गडांवर खळबळ उडालेली दिसून येते. याबाबत कोपरगाव तालुक्यातील नागरिकांत हा विषय अत्यंत चवीने चौकाचौकात चघळला जातोय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा हा विषय गाजत असताना आता उपोषणकर्त्यांचे उपोषण कसे सोडवले जाणार आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आता तरी शासनाच्या ताब्यात येणार का, की पुन्हा एकदा चलवे हैल्या पुढच्या ओढ्यात होणार, हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SP 24 तास, कोपरगाव.